गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. आपण कालपासून पाहतोच आहे की ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये जोरदार भांडणं सुरू आहेत, परंतु ती सगळी सोशल मीडियावर सुरू आहेत. जसं की जे वन बिग ब्युटिफुल बिल आहे त्याच्यामध्ये जे काही स्पेंडिंग म्हणजेच अमेरिका जे इलॉन मस्कच्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांना जी सबसिडी देते आहे तर ती सबसिडी बंद होणार आहे आणि त्यामुळे इलॉन मस्क चिडलेले आहेत आणि त्यांनी सरळ सरळ ट्रम्पला धमकी दिली आहे की जर हे बिल तुम्ही आणलं तर मी स्वतःची न्यू अमेरिका एक पार्टी सुरू करेल आणि त्यानंतर आम्ही स्वतः राजकारणात उतरू आणि लोकांना तिसरा ऑप्शन देऊ. तर मग आता या सगळ्या गोष्टींमध्ये पाहणे जास्त गरजेचं आहे की काय होतं ते, परंतु ही भांडणं काही जगाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं चांगली नाही आहेत. जर आता आपण काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केटमध्ये जो टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे नॅसडॅक की ज्याच्यामध्ये टेस्ला इन्क्लूड आहे तोच इंडेक्स खूप जास्त लोअर बंद झालेला आहे, ऑलमोस्ट 0.8%. बाकीचे मार्जिन आपण काय म्हणतो की ऑलमोस्ट फ्लॅट बंद झालेले आहेत कारण टेस्ला पडलेला आहे आणि ह्या भांडणामुळं. ओके, तर काल आता असं आपण जर पाहिलं तर आपले जे काही IT स्टॉक्स आहेत तर ते मे बी रिकवर होण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यासाठी एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे की USनं जे काही AI आहे तर त्या AIवरचे जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत तर ते हटवलेले आहेत आणि आहे त्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन, परंतु ती गोष्ट IT स्टॉक्ससाठी चांगली आहे आणि IT स्टॉक्स मे बी रिकवर होण्याचा आज प्रयत्न करतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जे सिनेटमध्ये त्यांचं वन बिग ब्युटिफुल बिल मांडण्यात आलं होतं तर ते अगदी मार्जिन म्हणजे एका मताने फक्त ते पास झालेलं आहे. एक्स्ट्रा 51 वर्सेस 50 अशी मतं पडलेली आहेत, परंतु ते बिल पास झालेलं आहे आणि ते आता वरच्या सभागृहामध्ये ते सायनिंगसाठी पाठवले, तिथे डिबेट होईल आणि मग त्यानंतर ते प्रेसिडेंटकडे फायनल अथॉरिटीसाठी पाठवलं जाईल. ओके, आता ही झाली एक गोष्ट, परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ट्रम्पने सांगितलं आहे की म्हणजे त्यांच्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने की जपानसोबत जी काही डील चालू आहे तर ती होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, की जी अगेन जगाच्या दृष्टीनं थोडीशी खराब गोष्ट आहे. परंतु त्याचसोबत त्यांनी हेही सांगितलं की भारतासोबत जी काही डील चालू आहे तर ती ऑलमोस्ट फायनलाइज होत आलेली आहे आणि ती एकदम आपण काय म्हणतो की प्रॉपर बेसिसवरती आहे आणि होऊन जाईल. म्हणजेच काय की आपल्या मार्केटसाठी एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह अशा दोन्ही गोष्टी आहेत. तर आता मार्केट कशाला रिॲक्ट करतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे आणि सोबतच त्यांनी हेही सांगितलं आहे की 9 जुलैची जी काही डेट आहे टॅरिफची ती कुठल्याही प्रकारे एक्सटेंड केली जाणार नाही आहे. म्हणजेच काय की ट्रम्प तात्या एक तरी झटका मार्केटला देतील असं वाटतंय आणि त्यामध्ये बाईंग अपॉर्च्युनिटी सापडेल. कारण बाईंग अपॉर्च्युनिटी कशी, तर जरी समजा जपानसोबत डील झाली नाही आणि त्यांनी 9 तारखेला टॅरिफ इम्पोज जरी केले तरी डील भारतासोबत होण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. आता ती पूर्ण कधी होते आणि त्याची अनाऊन्समेंट कधी होते ते जास्त गरजेचं आहे. जर 9 तारखेच्या नंतर जर अनाऊन्समेंट झालं तर साहजिकच आहे की मार्केटमध्ये एक डीप आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की डील आपल्यासोबत होणार आहे. ओके, म्हणजेच काय की आपण थोडेसे पॉझिटिव्ह आहोत आणि जर सगळ्यांसोबत आपल्यावरही टॅरिफ इम्पोज करण्यात आले 9 तारखेला जर डील न झाल्यामुळे, तरी ती एक बाईंग अपॉर्च्युनिटी राहील कारण त्यानंतर येणाऱ्या काही दिवसातच आपल्यासोबतची डील फायनलाइज होण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि जर समजा 9 तारखेच्या आधीच आपली डील जर फायनलाइज झाली तर मग मात्र साहजिकच आहे की मार्केट आपलं जास्त पडणारच नाही आहे. तर पाहूयात की काय होतं ते. जर आता आपण FIS-DIचा कालचा डेटा जर पाहिला तर FISनं 2000 कोटींचं सेलिंग केलं आहे. ऑब्वियस आहे कारण USमध्ये जर अशी काय आपण म्हणतो पॉलिटिकल अनसर्टन्टी असेल तर ते थोडेसे कॉन्शियस होणं स्वाभाविक आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 800 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे आणि तरीसुद्धा रिटेलर्सनं मार्केटला सपोर्ट केला आहे आणि त्यामुळे मार्केट आपण काय म्हणतो की ऑलमोस्ट फ्लॅट बंद झालेलं आहे. त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी आज इंडिकेट करते की साधारण मार्केट हे 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. तर होप पाहूयात की काय होतं ते. परंतु जर आपण पाहिलं तर फार जास्त काही वाईट किंवा फार चांगल्या अशा कुठल्याच गोष्टी मार्केटमध्ये नसल्यामुळे कुठलाही ट्रिगर पॉईंट नाही आहे, त्यामुळे मार्केट कन्सॉलिडेशनच करत राहील. जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर डाऊन साईडला
25,300, त्यानंतर 25,200 ही लेवल फार जास्त क्रुशल आहे. इथनं कुठेही बाईंग येऊ शकतं हे लक्षात ठेवा. आणि पहिले तर मार्केटनं 25,480 जो लास्ट लेवल आहे तर तो आधी ब्रेक करायला हवा, मग 25,300ची लेवल ओपन होईल. आणि जर आपण रेजिस्टन्स पाहिला तर तो आहे 25,600 वरती. 600 650च्या आसपास प्रचंड कॉल रायटिंग झालं आहे. आणि प्लस एक्सपायरी जवळच आलेली आहे, उद्या तर एक्सपायरी आहे. त्यामुळे साहजिकच आहे की एवढ्या इझिली काही मार्केटला वरती जाऊ देतील असं बिलकुल वाटत नाही आहे. तरीही पाहूयात की काय होतं आहे ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.